नमस्कार, मी मीरा देशमुख। आजच्या अंगत पंगतच्या भागामध्ये मी तुम्हाला पौष्टिक अशा मेथीच्या वरणाची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आता बघूया। मेथ्याच्या वरणासाठी लागणारे साहित्य: सपाट वाटी मेथ्या, गच्च वाटी भरून तुरीची डाळ, कोथिंबीर, लसूण, लाल मिरचीचे तुकडे, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हळद, तिखट आणि एसर, मीठ, तेल। मी ह्या वाटीने गच्च भरून बिना पॉलिशची डाळ घेतलेली आहे तुरीची आणि सपाट वाटी मेथ्या घेतलेल्या आहे। आता ह्या दोन्ही आपण कुकरला लावून घेऊया। आता ह्या मेथ्या स्वच्छ धुवून घेऊ आणि एक दोन पाण्याने धुवून घेऊन पुन्हा मग त्यात पाणी घालून कुकरला लावू। ही जी डाळ आहे ती बिना पॉलिशची आहे, त्यामुळे त्यामध्ये ते डाळीचे टपर वगैरे निघतात, त्यामुळे स्वच्छ धुवायला पाहिजे। धुवून ही लावून हे रोबोटचं इलेक्ट्रिक कुकर आहे। यामध्ये आपण आता हे मेथ्याचं वरण फोडणी देऊन घेऊया। असंही आपण साध्या गॅसवर पण भांड्यामध्ये वरण फोडणी देऊ शकतो। हे आता आमच्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी यामध्ये फोडणी देत आहे। आता यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता मोहरी टाकू, जिरे, लसूण थोडा लाल होऊ द्यायचा आहे, हिंग, कढीपत्ता, लाल मिरचीचे तुकडे, बघा छान लसूण लाल करून घेतलेला आहे। आपण हळद टाकूया, आणि आता आपण जे शिजून घेतलेली डाळ आणि मेथ्या आहेत त्या दोन्ही एकत्र करून घ्यायच्या आहेत। अशा एकत्र करून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये तेलामध्ये तिखट टाकून घ्यायचे आणि मग डाळ टाक। आता त्यामध्ये सगळी डाळ टाकलेली आहे आणि हे फार पातळ करायचं नाही, साधारण घट्टसर असू द्यायचे। अजून थोडं पाणी टाकते मी। आता यामध्ये मीठ, आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कोथिंबीर, थोडासा एसर, हे पाहिजे अशी साधारणतः असं त्याचं थिकनेस असायला पाहिजे। आता उकळल्यानंतर काढून घेऊया आणि यावर लसणाची फोडणी घ्यायची असते। वाटीमध्ये वरण घेतल्यानंतर वरून लसणाची फोडणी घ्यायची। आता हे मेथ्याचं वरण खाण्यासाठी तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडीशी ही फोडणी करून घेतलेली आहे, लसूण लाल मिरची घालून फोडणी करून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडीशी ही फोडणी टाकून घेऊ। फोडणी टाकल्यानंतर खायला हे खूप खमंग लागतं, खूप छान लागतं। अंगत पंगतची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि सगळ्या खवय्यांना शेअर करा आणि अशाच पौष्टिक रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।